बांधकाम कामगार योजना जर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या आई-वडिलांचं जे बांधकाम कामगार कार्ड आहे त्याचा वापर करून तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरत असाल, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा होणार आहे. आणि जर आपला व्हिडिओ आज कामगार बघत असतील अथवा एखाद्या विद्यार्थ्याचे पालक बघत असतील, तर त्यांच्यासाठी देखील व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही खूप सारे पैसे घालून, तुमचा वेळ घालून, कागदपत्रे घालून स्कॉलरशिपचा फॉर्म तर भरता, पण तो तुम्हाला 1 ते 2 महिन्यानंतर ॲप्लिकेशन झाल्यानंतर अस्वीकार असा मेसेज येईल. तो कशामुळे येणार आहे व तुम्हाला तो आला नाही पाहिजे आणि तुमचा जो फॉर्म आहे तो स्वीकार कसा होईल, कुठल्याही प्रकारची अडचण न येता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि मी काय काय सांगतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. कारण इमारत व इतर बांधकाम कामगार योजना जी आहे, जी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे आणि महाराष्ट्र सरकार करत आहे. पण यामध्ये काही एजंट झाले, काही अधिकारी झाले, त्यांचा जे आहेत फायदा करून घेत आहेत आणि यामध्ये जे खरे कामगार आहेत त्यांचं नुकसान होत आहे. मला ते नुकसानच पावत नाही आहे आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मला आजच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या टेक्निक्स कळलेल्या आहेत की ज्या महाराष्ट्र सरकार एखाद्याचा फॉर्म स्वीकार किंवा अस्वीकार करण्यामध्ये वापरत असतं. पण त्या अगोदर महाराष्ट्र सरकारने या संबंधित एक आर्टिकल जाहीर केलेलं आहे. ते सर्वात अगोदर आपण आर्टिकल जे आहे ते समजून घेऊया आणि ते फक्त खऱ्याच बांधकाम कामगारांसाठी आहे. आता यामध्ये काय सांगितले, बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अर्ज अस्वीकार किंवा अस्वीकृत होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकार मंडळ म्हणजेच महाबीओसी किंवा MBOCW तुम्हाला याच नावाने मेसेज येत असतील. तुमचे OTP झाले किंवा तुमचे रिन्युअलचे किंवा स्कॉलरशिपचे जे मेसेजेस असतात तुम्हाला याच नावाने येत असतील. त्यामुळे हाच ऑफिशियल नाव आहे आणि ती शिष्यवृत्ती योजनांमध्ये अर्ज करताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्या बाबी लक्षात घेतल्या नाही तर तो तुमचा फॉर्म जो आहे तो अस्वीकार करण्यात येईल. आणि असं देवाच्या कृपेने होऊ नये की तुम्ही जो भरलेला क्लेम आहे, कुठलाही क्लेम असो, तुमचा रिन्युअलचा, स्कॉलरशिपचा, पहिल्या मुलीच्या लग्नाचा किंवा तुमच्या दवाखान्याचा जो क्लेम आहे तो अस्वीकार हो, तो 100% स्वीकार हो अशी माझी इच्छा आहे. पण ती केव्हा होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करता तेव्हाच. जर तुम्ही फक्त तुमचाच फायदा पाहून फक्त व्हिडिओ पाहत असताल तर तुमच्यासाठी देव देखील तसंच करणार आहे. त्यासाठी माझ्यासाठी देखील तुम्ही कृपया करून लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आनंद मिळतो आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला 2 ते 3 दिवस आणि रात्र लागतात अशी वेगवेगळी इन्फॉर्मेशन सापडण्यासाठी. आणि लाईक सबस्क्राईब करण्यामध्ये 1ही रुपयांचा खर्च नसतो, त्यामुळे ते फ्री आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नसतं. फक्त खाली दिलेलं जे लाल बटन आहे ज्यावरती असं सबस्क्राईब लिहिलेलं आहे ते बटन दाबा आणि लाईकचं बटन दाबा की जेणेकरून मला या दिलं आनंद मिळेल आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत चालेल. आता वळूया मुद्द्याकडे. यामध्ये नोंदणीकृत कामगारांची मुले पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे की जेणेकरून तुमचं कारण आहे की तुमचा जो तुम्ही अर्ज भरलेला आहे तो कशामुळे अस्वीकार होणार नाही, ती कारणं पाहूयात. अस्वीकार होणार नाही बरं का, जर तुम्ही ही कारणं पाळत असाल तर. फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. मागच्या एका व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी होता, म्हणजे एक स्टुडंट होता, त्याने मला मेसेज केला होता की दादा आमच्या घरातील 3रा मुलगा आहे आणि इंजिनिअरिंग करतोय, तर मला लाभ मिळेल का? तर मी त्याला नाही म्हणलो होतो. आणि हे खरं आहे, महाराष्ट्र सरकार कुठल्याही योजनांचा लाभ जो आहे तो घरातील फक्त पहिल्या 2 मुलांनाच देते. जर असं होऊ नये, पण अल्पमृत्यू झाला समजा पहिल्या मुलाचा आणि त्यानंतर 2 मुली झाली त्यांना, तरी देखील त्यामधील फक्त जो पहिला मुलगा होता त्याच्या नावाने रजिस्टर असणार आणि दुसऱ्या मुलालाच मिळणार. जी जीवित 2 मुलं आहेत त्यांच्यापैकी फक्त एकालाच लाभ मिळणार, बाकीच्या दुसऱ्याला मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने हा नियमच बनवलेला आहे की हम दो हमारे दो, आणि जे 2 असतील त्या 2 मुलांनाच शिष्यवृत्तीचा किंवा दुसरे काही लाभ असतील ते लाभ दिले जाणार आहेत. 3ऱ्या मुलाला याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग करताना तुम्ही देखील विचार करायला हवा. त्यानंतर शैक्षणिक पात्रता ही पाहिजे, तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता या ठिकाणी मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगितले आपल्या महाराष्ट्र सरकारने. उदाहरणार्थ, या समजा एखादा विद्यार्थी इयत्ता 11वी मध्ये शिकतोय आणि 12वी मध्ये शिकतोय, तर त्यांना काय महत्वाची पात्रता आहे की विद्यार्थ्याने मागील वर्षामध्ये 50% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले पाहिजेत. आता समजा विद्यार्थी 11वीत शिकत असेल तर त्याला 10वी मध्ये कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुण पाहिजे. आणि जर विद्यार्थी 12वीत शिकत असेल तर त्याला कमीत कमी 50% पेक्षा जास्त गुण पाहिजे, तेव्हाच त्याला लाभ मिळणार आहे, अन्यथा त्याला लाभ मिळणार नाही.
आहे. आता खालच्या वर्गांसाठी काय सांगितलंय, की समजा विद्यार्थी 8वी किंवा 10वी मध्ये शिकत असेल, तर त्याला काय करायचं आहे, त्याच्या शाळेमधून किंवा एखादं त्यांचं ज्युनियर कॉलेज असेल त्यामधून 75% जास्त विद्यार्थी त्यांच्या जी स्कूल असेल, शाळा असेल त्याच्यामध्ये प्रेझेंट होता, वर्गामध्ये हजर होता. त्याची उपस्थितीचं जे तुम्हाला लेटर आणायचं आहे, एक लेटर असतं ते तुम्हाला रिटर्नमध्ये लेटर देते ना कॉलेजच्या पेपरवरती आणि खाली मुख्याध्यापकाची सही शिक्का असेल आणि त्यामध्ये मुद्दा काय लिहिलेला असेल, की विद्यार्थी हा 75% जास्त त्याची हजेरी भरत आहे आणि तो स्कॉलरशिप भरण्यासाठी पात्र आहे, असं त्यामध्ये मुद्दा लिहिलेला असेल आणि खालच्या बाजूला त्यांचा स्टॅम्प असेल आणि या ठिकाणी त्यांची सिग्नेचर असेल आणि तुम्ही तो फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही ही हजेरी पत्रक दिलं नाही तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. हे अनिवार्य गोष्ट आहे आणि ही तुम्हाला नक्की करायचीच आहे, तेव्हाच तुम्हाला जो लाभ आहे तो मिळणार आहे. त्यानंतर दुसरं कारण काय आहे, की जेणेकरून तुम्ही ते करत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही. गहाळ किंवा चुकीची माहिती. गहाळ म्हणजे कसं, तुम्ही ती माहिती भरलीच नाही आणि चुकीची म्हणजे कसं, ज्या ठिकाणी आधार कार्डची माहिती भरायची होती त्या ठिकाणी पॅन कार्डची भरली किंवा दुसरीच कोणती तरी. आता पूर्वीच्या शैक्षणिक वर्गाची गुणपत्र, चालू शैक्षणिक वर्गाची जे प्रवेशाची बोनाफाईड असतो, प्रमाणपत्रे असतात, आधार कार्ड असतं, बँक खाते असते, या संबंधीचे जे तपशील असतात इत्यादी कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीचे असल्यास अर्ज अस्वीकार होऊ शकतो. म्हणजेच समजा तुमच्याकडे तुमचं आयडी कार्ड नाहीये शाळेचं, कॉलेजचं, तुम्ही ते अपलोड केलं नाही, ते काही कंपल्सरी अपलोड करावं असं नसतं. पण समजा तुम्ही ते अपलोड केलं नाही तर तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार करण्यात येत असतो. कारण तुम्हाला 100% तुमचं आयडी कार्ड जे आहे ते अपलोड करावंच लागतं आणि जर अपलोड केलं नाही तर तुम्हाला तुमचा लाभ मिळत नाही. पण आता मुद्दा सर्वात महत्त्वाचा येतो, की आमच्याकडून ही चुकी झाली, आमचा फॉर्म अस्वीकार झालाय किंवा तुमचा फॉर्म अस्वीकार अगोदर झाला होता, तुम्ही आता व्हिडिओ बघताय किंवा काही लोक असे असतील ज्यांनी फॉर्म भरलाय पण अजून त्यांचा फॉर्म अस्वीकार झालाय की स्वीकार झालाय त्यांना अजून माहिती नाही, तर त्यांच्यासाठी उपाय काय आहे आपण ते उपाय आता जाणून घेऊया. फक्त 3च उपाय आहे. कृपया करून व्हिडिओ आता चांगला चाललाय शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला देवाच्या कृपेने 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि या आनंदामध्येच लाईक करून सबस्क्राईब करा. लाईक करून सबस्क्राईब करा. मला देखील आनंद होईल, जसा तुम्हाला स्कॉलरशिप तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा आनंद होईल तसाच मला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्याचा आनंद होईल. आता या ठिकाणी अर्जाची पुन्हा तपासणी करायची आहे. पुन्हा तपासणी कशी करायची तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, मोबाईलवरती पाहू शकता. कुठे सायबर सेतूमध्ये जाण्याची गरज नाही, पैसे घालण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमचा मुलगा असेल त्याला लॅपटॉप मोबाईलमध्ये पाहायला लावायचं आणि मुलांनी जरी मुलाला जमलं नाही, मुलगा लहान असेल किंवा बाहेरगावी शिकायला असेल, त्याला जमत नसेल, तेव्हाच तुम्हाला सायबर किंवा सेतूची मदत घ्यायची आहे. किंवा तुमच्या घरामध्ये शेजारी पाजारी कोणी जास्त शिकलेला असेल किंवा या स्कॉलरशिपचे जे क्लेम आहेत बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील त्याला काही माहिती असेल तर तुम्हाला त्याच्याकडून माहिती घेऊन पाहायचं आहे आणि सर्व आपली जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती पूर्ण आणि योग्य आहेत की नाही ते तपासायचं आहे. तुम्ही संपूर्ण कागदपत्रे अपलोड केलीत का आणि जी केलेली कागदपत्र अपलोड आहेत ती योग्य आहेत का ते तुम्हाला तपासायचं आहे. आणि जर अपूर्ण असतील किंवा अयोग्य असतील तर तुम्हाला त्यांना एडिट करायचं आहे. एडिटचं ऑप्शन देखील असू शकतं. मी तर काय अजून ऑनलाईन जो फॉर्म बघितलेला नाही आहे, कारण आम्ही जेवढ्या लोकांना आमच्याकडून प्रोसेस करायला सांगितल्यात त्यापैकी 100 लोकांपैकी 98 लोकांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेलेच आहेत आणि आम्हाला आत्तापर्यंत अप्रूव्ह नाही झाला फॉर्म अशी कधीही तक्रार आलेलीच नाही आहे. त्यानंतर दुसरा उपाय काय आहे, जर तुमच्याकडून अशी चुकी झाली तर नोंदणीची वैधता तपासायची. म्हणजे काय करायचं आहे, कामगाराची नोंदणी वैध आहे की नाही आणि सर्व माहिती योग्य आहे की नाही ते तपासायचं. वैधता म्हणजे काय, तुमचं रिन्युअल चालू आहे की नाही. समजा तुमचं रिन्युअल संपलंय आणि तुम्ही त्यानंतर फॉर्म भरलाय तर 100% 100 काय मी सांगतो 101% तुमचा फॉर्म जो आहे तो डिसअप्रूव्ह करण्यात येईल, अस्वीकारच करण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचं जे कार्ड आहे त्याचा रिन्युअलचा क्लेम भरायचा आहे आणि रिन्युअल झाल्यानंतरच स्कॉलरशिपचा क्लेम भरायचा आहे आणि त्यानंतरच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता तांत्रिक सहाय्य काय घ्यायचं आहे, समजा तुम्ही या संपूर्ण उपाय केले आहेत किंवा तुम्ही या उपायामध्ये बसत नाही तरी देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सगळं बरोबर येत आहे तरी देखील तुमचा फॉर्म अस्वीकार झाला, तेव्हा काय करायचं आणि हे 100% होणार. तुम्ही सगळं करणार पण त्या ठिकाणी तुमचा फॉर्म तरी देखील अस्वीकार करण्यात येईल. त्यावेळेस काय करायचं आहे की तांत्रिक सहाय्य घ्यायचं आहे. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत काही अडचण असल्यास संबंधित अधिकृत वेबसाईटवर किंवा स्थानिक कार्यालयात जाऊन मदत घ्यायची आहे. समजा तुमची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करताना म्हणा किंवा फॉर्म भरताना काही चुकी झाली होती तुमच्याकडून, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी स्थानिक कार्यालय असेल, काही काही जिल्हे मोठे आहेत तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी बोलावलं जात असतं. काही जिल्ह्यांमध्ये
तालुक्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यालाच ठिकाणी काम असतं. आता तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी तालुक्याला काम चालतं की जिल्ह्याला? ज्या ठिकाणी चालत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या स्थानिक ठिकाणी जाऊन मदत घेऊ शकता. हीच मला बातमी तुम्हाला व्यवस्थित आपल्या मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये समजून सांगायची होती. या व्यतिरिक्त जर तुमचे काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही लवकरात लवकर मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये रपारप कमेंट करा. पण ते कमेंट मला केव्हा दिसणार माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही लाईक करणार आणि सबस्क्राईब करणार. ज्यावेळेस तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणार तेव्हाच मला तुमची कमेंट दिसणार आणि त्या कमेंटचंच मला उत्तर देता येणार. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही मागची व्हिडिओ पाहू शकता. ज्या लोकांनी लाईक आणि सबस्क्राईब केलं होतं त्याच लोकांच्या मला कमेंट फक्त दिसल्या आणि मला त्याच कमेंटचे उत्तरं देता आली. बाकीच्या लोकांच्या कमेंट तशाच पडल्या आणि त्यांचे प्रश्न हे मिटलेच नाही. त्यामुळे लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.